श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मंडळी आहे गुरुवार, म्हटलं उपवास सोडायला काय बनवावं। घरात भाजीला काहीच नव्हतं, म्हटलं चला 4 ते 5 टोमॅटो आहेत। टोमॅटोची चटणी खाऊन कंटाळा आलाय। मग आता पातळ भाजी पाहिजे होती, म्हणून मी 4 ते 5 टोमॅटोमध्येच आपली पातळ अशी त्याची भाजी बनवली। तर काय भाजी आहे ते तुम्हाला सांगते। मी बनवला आहे 4-5 टोमॅटोंचा टोमॅटो सार। त्यासाठी मी 4 लाल बुंद असे टोमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। एकदम लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत, म्हणजे आपला सार एकदम छान आणि टेस्टी होतो। छान स्वच्छ पाण्याने मी टोमॅटो असे धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत, चिरून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने 2 भागामध्ये आपलं टोमॅटो कट करून घ्यायचं आहे। सर्व टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपण टोमॅटो शिजवून घेणार आहोत। एका भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो मंद आचेवरती शिजू द्यायचे आहेत। त्यावरती आपण झाकण घालणार आहोत, म्हणजेच आपले टोमॅटो लवकर शिजतील। टोमॅटो शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊयात। हे बघा, कांदा, ओलं खोबरं, मिरच्या, लसूण, धने, आलं, कढीपत्ता, दालचिनी, लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सर्व वाटण मी काढून घेतलं आहे। आता हे वाटण भाजायचं नाही, डायरेक्ट आपण बारीक करून घेणार आहोत। हे वाटण मी आता बारीक करून घेते। छान असा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपले टोमॅटो शिजून तयार आहेत। हे पहा, छान असे टोमॅटो शिजून तयार आहेत। आता आपण गॅस बंद करूयात आणि आपले वाफळते टोमॅटो काढून घेऊयात। टोमॅटो थोडेसे थंड झाले की आपण वाटून घेणार आहोत। कोमट झाल्यानंतर एकदम गरम वाटायचं नाही, थोडंसं कोमट होऊ द्यायचं, जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही, भाजणार नाही म्हणून। हे पहा, थोडे थोडे करून आपण टोमॅटोची अशी बारीक प्युरी तयार करून घेणार आहोत। हा मिक्सर जार मी मेशोवरून मागवला आहे, खूप छान आहे। तुम्हाला आवडला की तुम्ही नक्की ऑर्डर करा, एकदम छान चालतो। लवकरात लवकर वाटण आपलं बारीक होतं त्यामध्ये। हे पहा, सर्व आपण टोमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे। नंतर आपण फोडणीसाठी कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की जिरी मोहरीची फोडणी द्यायची, नंतर कढीपत्ता घालायचा आणि आपण बनवलेलं वाटण घालायचं आणि मंद आचेवरती सतत परतवत राहायचं आहे। छान असं तेल सुटू द्यायचं आहे। तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या तेलामध्ये। वाटणाला असं छान तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटोची जी प्युरी बनवलेली आहे, ती प्युरी घालायची आहे। आणि छान असं मंद आचेवरती उकळी येऊ द्यायची आहे।
नंतर चवीपुरतं मीठ घालायचं. मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि छान असं याला उकळू द्यायचं आहे. हळद घालायला मी विसरली होती, त्यामुळे मी नंतर हळद घातलेली आहे. तुम्ही वाटण परतताना त्यामध्ये हळद घालायची आहे. इतका छान असा सुंदर असा टोमॅटोचा आपला सार तयार आहे. भातासोबत आपण गरमागरम खाऊन घ्यायचा आहे. पहा किती सुंदर असा आपला टोमॅटो सार तयार झालेला आहे. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपला सार तयार झालेला आहे. आत्तापर्यंत माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला आता गरमागरम भात आणि टोमॅटोचा सार आपण खाऊन घेणार आहोत. आता मला सोडायचा आहे उपवास. खूप भूक लागलेली आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, त्यामुळे मी आता लवकरात लवकर जेवण करून घेते. बाय. धन्यवाद.